नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत का वोडाफोन आयडिया नावाचा जो काही स्टॉक आहे त्यामध्ये आज आपल्याला इतकं मोठं करेक्शन का बघायला मिळालं आणि त्याची कारण काय आहेत. तेव्हा जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या या व्हिडिओला पण लाईक शेअर करा आणि त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण जॉईन करायला बिलकुल विसरू नका. पहिली गोष्ट तर एकंदरीत जो सरकारने मोठा डिसिजन घेतलेला आहे आपल्या वोडाफोनच्या संदर्भामध्ये आणि त्यामुळे आपल्याला मोठा क्रॅश त्यामध्ये बघायला भेटला. आता हा फॉल किती होता तर जो साधारणतः आपल्या 2:15-2:30च्या आसपास जी आपली कॅबिनेटची मीटिंग होती, कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये एक महत्वाची घोषणा झाली आणि त्या घोषणेनंतर हा स्टॉक आपल्याला जवळजवळ पहिल्यांदा एक लोअर सर्किट लागलं, त्यानंतर काही वेळेसाठी त्याच्यामध्ये ट्रेडिंग बंद झालं आणि परत दुसरं एक लोअर सर्किट लागलं होतं. म्हणजे जवळजवळ 20% करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं होतं. पण शेवटी नंतर थोडीशी परत 10%ची थोडीशी म्हणजे आता 10%ची रिकव्हरी आहे, त्याला थोडी नाही म्हणता यायचं, पण 10%ची परत रिकव्हरी झाली आणि 10% हा स्टॉक निगेटिव्ह मध्ये क्लोज होताना दिसला अराउंड 11:15च्या आसपास. पण असं झालं काय तर एकंदरीत आपल्या सर्वांना माहिती आहे का वोडाफोन ह्या कंपनीला भारत सरकारचे जे काय एजीआरचे जे पैसे आहेत ते पैसे जवळजवळ देणं आहेत साधारणतः 83,000 करोड रुपयाचं. म्हणजे इतके पैसे सरकारला देणं बाकी आहे. कंपनीचं जर आपण बघितलं असेल बॅकग्राऊंड, फायनान्शियल बॅकग्राऊंड जर बघितलं तर मार्केट कॅपिटल कंपनीचं जवळजवळ सकाळी होतं 1,33,000 करोड रुपयाचं. त्यामध्ये आपल्याला जवळजवळ साधारणतः 15-20 हजार करोड रुपयाचं म्हणजे जवळजवळ एक वेळ त्याची झाली होती का एकाच दिवसामध्ये 30,000 करोड रुपयापर्यंत आपल्याला मार्केट कॅपिटलमध्ये लॉस दिसत होता. पण नंतर शेवटी थोडी रिकव्हरी झाली आणि शेवटी 15,000 करोड रुपये, तरीही एका दिवसामध्ये 15,000 करोड रुपयाचं कंपनीचं मार्केट कॅपिटल सोहा झाले. म्हणजे एकंदरीत कंपनी आहे 1,15,000 करोड रुपयाची. कंपनीला सरकारची देणेदारी आहे 84,000 करोड रुपये. टोटल कर्ज जे आहेत कंपनीवरती 2,33,000 करोड रुपयाची देणेदारी आहे. विचार करा, म्हणजेच आपल्याकडे म्हणतात ना चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला, तशा पद्धतीची गंमत आहे. तरी लोक वोडाफोन वाढेल, वोडाफोन म्हणजे भोळी भाबडे असे लोकांना पेनी स्टॉक आहे, पेनी स्टॉक आहे, सगळेच लोक म्हणतात अरे पेनी स्टॉक आहे. हा आपल्याला कळण्याच्या ऐवजी पहिल्यांदा एफआय ला कळतं ना. एफआय मग का नाही घेत हा स्टॉक. विचार करा, सगळेच लोक आपण म्हणतात पेनी स्टॉक आहे, पडू द्या अकाउंटला कधीतरी वाढेल. मग हीच मानसिकता आहे ते एफआय ची नाही का. एफआय कडे एवढा पैसा पडलेला आहे, ते का वाढवत नाही. कंपनी इतक्या आपण म्हणूया वाईट कंडिशन मध्ये आहे आणि मग आता एवढी देणेदारी आहे. आता झालं काय का बाजारला आणि कंपनीलाही अपेक्षा काय होती, जी काय होणार होती कॅबिनेटची मीटिंग. त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये सरकारला जे काय करायचं ते सरकार करणार होतं. पण मार्केटला अपेक्षा अशी होती का किंवा किंवा कंपनीला पण अपेक्षा होती का ही जी देणेदारी आहे ती देणेदारी आणखीन 15 ते 20 वर्ष पुढे जाईल आणि त्यामध्ये 50% जे आहे ते 50%चं सरकार आपल्याला माफ करू शकतं किंवा सरकार माफ करेल अशी अपेक्षा होती मार्केटला. पण सरकारने केलं उलट. सरकारने काय केलं का सरकारने ही जी रक्कम आहे ती रक्कम 83,000 करोड रुपयावरनं 87,000 करोड रुपयापर्यंत वाढवली. का म्हणजे त्यामध्ये सगळे व्याज वगैरे सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या आणि तेवढ्यावरती ती रक्कम फ्रीज केली. म्हणजे कितीही काय झालं तरी साधारणतः म्हणजे 5 वर्ष असतील, 7-8 वर्ष असतील, 10 वर्ष असतील, आता याला व्याज लागणार नाहीये. टोटल रक्कम फायनल केली सरकारने, त्याला फ्रीज केलेला आहे 87,000 करोड रुपये. पण जी कंपनीला अपेक्षा होती का 50% आपल्याला माफ होतील तर ती शक्यता तिथे गेली, मावळली आणि म्हणजे जी काय अपेक्षा होती ती अपेक्षा तिथं पूर्ण झाली नाही. दुसरी अपेक्षा अशी होती का 15 ते 20 वर्ष सरकार देईल, पण इथे सरकारने फक्त 5 वर्षाचाच फक्त त्यांना पिरियड दिला का 5 वर्ष तुम्ही पैसे भरायचे नाही, 5 वर्षानंतर तुम्हाला थोडे पैसे भरावे लागतील. म्हणजेच ज्या कंपनीला अपेक्षा होत्या, ज्या मार्केटला अपेक्षा होत्या का बाबा 50% माफ करेल सरकार, ते झालं नाही. जो टाइम होरायझन आहे तो जास्त मिळेल, तोही भेटला नाही. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आज ह्या वोडाफोनच्या स्टॉकमध्ये करेक्शन बघायला भेटलं. आता काही लोक म्हणतील मग याला खरेदी करायचं का. हे बघा काय होतंय, मी काय कोणाला काय बाबा खरेदी विक्रीचा सल्ला देत नाही, पण काय असते का आपल्याकडे म्हणतात समजणे वालों को इशारा काफी होता है.
आणि किंवा असंही म्हणतात बाबा डुबत्या जहाजात कशाला बसायचं. आता जर समजा तुम्हाला एखाद्या खरेदीच करायचं असेल तर पहिल्यांदा कंपनीचं फिनान्शियल एकदा तुम्ही बघा, रेकॉर्ड बघा. गेल्या 6-7 वर्षापासून कंपनीचा बिझनेस जो आहे एकदम ॲज इट इज आहे. कस्टमर वाढत नाहीये, कंपनीचा सेल आहे तोच आहे. फक्त कर्जाचा डोंगर मात्र कंपनीवरती वाढतोय. आणि कंपनीमधून जे काय आपण म्हणतो प्रमोटर आहे, 2022ला 75% प्रमोटर होते, ते कमी होत 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 25% आले. जिथं प्रमोटरच कंपनी सोडून चाललेले आहेत, अशा कंपनीमध्ये तुम्ही कशाला टांग घालताय? खरंय की नाही? तेव्हा तर म्हणून तुम्हाला म्हटलं ना, बाबा समजणे वालों को इशारा काफी है. तेव्हा ही माहिती होती आपल्या वोडाफोनच्या बाबतीमध्ये. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला. या व्हिडिओमध्ये कोणालाही कसल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड घेताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जो आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, आपण त्या लिंकवरती जाऊन तोही जॉईन करू शकता. आणि माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया आपण परत नवीन विषयासह.